राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये शांततेची अपेक्षा होती. कोठेही कुठलाही गोंधळ होणार नाही अशी अपेक्षा होती. पण महाडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव, पण महाडमध्ये मात्र या उत्सवाला हिंसाचाराची छाया पडली. भरत शेठ गोगावले आणि सुनील तटकरे यांच्या राजकीय गटामधील जुना संघर्ष आज मतदानाच्या दिवशी उघडपणे दिसून आला. महाडमध्ये सकाळपासून मतदान सुरळीत सुरू असताना दुपारच्या सुमारास एका मतदान केंद्राजवळ अचानक तणावाची परिस्थिती निर्माण झाली. भरत शेठ गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे नियमित पाहणीसाठी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले होते. पण त्याच वेळी तिथं उपस्थित लोकांमध्ये अचानक गोंधळ निर्माण होऊ लागला. दरम्यान नुकतेच शिंदे गटातून बाहेर पडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेले सुशांत जाबरे यांच्या समर्थकांची विकास गोगावले यांच्यासोबत समोरासमोर गाठ पडली. सुरुवातीला हे फक्त तोंडी वादाचं रूपांतर दिसलं, पण पाहता पाहता काही मिनिटातच परिस्थिती बेकाबू झाली. दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये जोरदार ढकलाढकली, मारामारी, शिवीगाळ सुरू झाली आणि परिस्थिती अत्यंत गंभीर झाली. या झटापटीदरम्यान अनेक वाहनांचे नुकसान झाले. काही गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. काहींना दगडफेक करण्यात आली. हे दृश्य पाहणाऱ्यांना मतदानाच्या दिवशी अशा हिंसक वागणुकीची कल्पना देखील थरकाप उडवणारी होती. त्यानंतर विकास गोगावले यांनी माध्यमाशी माहिती देताना अत्यंत गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितलं की हल्ला पूर्णपणे सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरून घडून आणण्यात आला आहे. मी बूथवर माझ्या कार्यकर्त्यांना भेटायला गेलो होतो. तेवढ्यात दोन गाड्या, एक फॉर्च्युनर आणि एक स्कॉर्पिओ धडाडून आल्या आणि त्या गाड्यांमधून उतरलेल्या लोकांनी आमच्यावर सरळ हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एका व्यक्तीनं माझ्याकडे थेट पिस्तूल रोखली. हा आरोप जितका धक्कादायक तितकाच निवडणूक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणार आहे. विकास गोगावले पुढे म्हणाले, जर माझ्या कार्यकर्त्यांनी काही सेकंदाच्या आत चपळाईनं ती रिव्हॉल्वर हिसकावून घेतली नसती, तर आज गोळी माझ्यावर किंवा माझ्या कोणत्यातरी कार्यकर्त्यांवर झाडली गेली असती. माझ्या अंगरक्षकाला पण त्या व्यक्तीला मागे ढकलून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण हे सर्व काही कॅमेऱ्यात किंवा पोलिसांच्या नजरेत न येणाऱ्या बाजूला घडल्याने स्थिती अत्यंत धक्कादायक बनली. त्यांनी एक धक्कादायक मुद्दा उपस्थित केला. या गर्दीतले अनेक जण स्थानिक नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरून ते दिल्ली, कोलकाता किंवा इतर बाहेरील राज्यामधून आणलेले असल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यांच्या हातात हॉकी स्टिक, स्टंप अशी हत्यारं होती. मतदान केंद्राजवळ अशा प्रकारचं दृश्य अत्यंत चिंताजनक आहे. या संपूर्ण घटनेनंतर विकास गोगावले यांनी तडकाफडकी निर्णय घेतला आहे, की हिसकावून घेतलेली पिस्तूल ते पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत. तसंच ते तक्रार नोंदवण्यासाठी थेट संवाद साधण्यासाठी बूथ क्रमांक 2 किंवा आणि 3 वर पोहोचले आहेत. नेहमीप्रमाणे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या भेटींनी पोलीस ठाण्यात जाणार आहेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. विकास गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर सरळ सरळ आरोप करताना म्हटलं आहे, हा रडीचा डाव आहे. राजकारण लढायचं असेल तर समोरून लढा. विकास गोगावलेशी पाठीमागून लपून छपून लढू नका. आमच्यावर अशा पद्धतीनं हल्ले करून भीती निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. या संपूर्ण घटनेमुळे महाडमध्ये तणाव अजून वाढला आहे आणि आता सर्वांच्या नजरा एकाच मुद्द्याकडे लागून आहेत. पोलीस अखेर कोणावर गुन्हा दाखल करणार? रिव्हॉल्व्हरचा वापर व हल्ल्याचा प्रयत्न सिद्ध होणार का? गाड्या फोडणे, बाहेरचे लोक आणणे यावर कारवाई होणार का? निवडणूक आयोग या प्रकारची सर्वत्र चौकशी करणार का? मतदानाच्या दिवशी घडलेली ही घटना केवळ राजकीय नाही, तर कायदा सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभा करणारी आहे. या घटनेमुळे वातावरण तापलेलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणाबद्दल भरत गोगावले यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, की आम्ही निवडणूक जिंकतोय, त्यामुळे विरोधक भांडणं करत आहेत. त्यांनी असं देखील म्हटलं, की बूथवर हत्यारं घेऊन फिरणं योग्य नाही. त्यांनी असं देखील म्हटलं, की आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. तर दुसरीकडे सुनील तटकरे यांनी देखील आपलं मत या घटनेबद्दल व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, की गोगावले समर्थकांना बूथवर फिरण्याचा अधिकार, तो अधिकार मतदारांना आहे का? आणि असा आरोप कुणीही करू शकतं. या प्रकरणाची चौकशी व्हावी असं सुनील तटकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की सुनील तटकरे आणि भरत शेठ गोगावले या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप कायम सुरूच असतात. मागे देखील पालकमंत्री पदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होताना दिसली. आता देखील पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आलं आहे. तर या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.